काही वेळा काही योगायोग असे छान जमून येतात की म्हणजे मनाला आनंद होतो. आता परवा महाशिवरात्री दिवशी अगदी कोर्टी या गावी असणाऱ्या प्राचीन जागृत देवस्थानाला दर्शनासाठी जाण्याचा योग आला. कोर्टीवरूनच पुढं असणाऱ्या उंबरगाव या गावी काही कामानिमित्त जायचं होतं आणि मग आपोआपच कोर्टीच्या महादेवाचं दर्शन या निमित्तानं झालं. कोर्टीचं कोटेश्वर महादेव मंदिर जे पंढरपूरपासून 7-8 किलोमीटरवर आहे, प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे आणि या भागामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असं देवस्थान आहे. माझ्या लहानपणापासून मी या गावाचं महत्त्व ऐकत आलो होतो आणि शाळकरी वयामध्ये म्हणजे 9वी-10वीच्या वयात सायकलवरून पहिल्यांदा या कोर्टीला मी आलो होतो मित्रांबरोबर. त्यावेळेचा मी माझ्या कॅमेऱ्याने काढलेला फोटोही मी इथं दाखवतो आहे. 1981 सालची ही घटना आहे. अतिशय जागृत असं समजलं जाणारं हे देवस्थान. या देवस्थानाबद्दल काही कथाही सांगितल्या जातात. त्यापैकी महत्त्वाची एक कथा म्हणजे विसोबा खेचर ज्या महादेवाच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेले होते आणि नामदेवांनी त्यांना तिथून पाय हटवायला सांगितल्यानंतर ते जिथं पाय टेकवतील तिथं महादेवाची पिंड निर्माण व्हायची, अशी एक दंतकथा किंवा पुराणकथा सांगितली जाते किंवा ऐतिहासिक कथा म्हणूयात. तर ते हेच महादेवाचं मंदिर असाही बऱ्याच जणांचा समज आहे, विश्वास आहे. इथं एक मोठा दगडी जलकुंभ आहे. अशी मान्यता आहे की श्रीकृष्ण गायी घेऊन या कुंडातील पाणी त्यांना पाजण्यासाठी येत असत. आसपास बरीच हेमाडपंथी जुनी अशी मंदिरं आहेत. त्यापैकी हनुमान मंदिर एक आहे. जवळपास 7 फूट उंचीची नागशिल्प आहेत, म्हणजे नागोबाचं ठाणं म्हणतात त्यांना. त्याचप्रमाणे मुख्य महादेव मंदिराच्या स्तंभावर द्विभुज सूर्यदेवाची मूर्ती आणि 7 घोड्यांचं शिल्प कोरलेलं आहे. पंढरपूर कराड रोडवर पंढरपूर शहरापासून काही मिनिटांच्या अंतरावर म्हणजे मोटरसायकलवर तुम्ही 5 ते 10 मिनिटामध्ये इथं पोहोचू शकता. अतिशय नामांकित असं हे देवस्थान आणि महाशिवरात्र असो किंवा श्रावण असो, प्रचंड पंचक्रोशीतून लोकांची गर्दी या ठिकाणी जमा होते, जशी काल मला बघायला मिळाली. काल म्हणजे खूपच वेगळं दृश्य दिसलं. म्हणजे एकतर मी बऱ्याच वर्षांनी इथं आलो होतो आणि शालेय दिवसात बघितलेल्या आठवणी माझ्या अजून पुसल्या गेलेल्या नाहीत. ज्यावेळी समोरचं मैदान अतिशय रिकामं असायचं, मोजकी काही लोक म्हणजे लोकांची वर्दळ आणि दुकानं अशी नसायचीच, जमिनीवरच कुणी काहीतरी विकत बसलेलं दिसायचं. मात्र यंदा 100-150 पेक्षा जास्त अशी दुकानंच या मैदानामध्ये लावलेली दिसून आली. माणसांची गर्दी वेगळीच, त्यामुळं कुठंच काही कळत नव्हतं, इतकी गर्दी होती प्रचंड. मंदिराचंही स्वरूप बरंच बदललेलं आहे. बरंचसं पुढं सभामंडप वगैरे बांधण्यात आलेलं आहे आणि सगळंच म्हणजे एकंदर वातावरण वेगळंच बनलेलं आहे. एखाद्या खेडेगावच्या छोट्याशा जत्रेमध्ये आल्याचा आनंद फील या कालच्या इथं येण्यामुळे मिळाला. खेडेगावांमधल्या छोट्या छोट्या जत्रा मला लहानपणापासून खूप आवडतात. एकतर सगळं वातावरण साधंभोळं असतं, इथे येणारी माणसं साधीभोळी असतात, विक्रेते साधेभोळे असतात, त्यांच्या दुकानातल्या वस्तूही तशाच साध्याभोळ्या असतात. राजस आणि रथीनला तर खूपच छान वाटलं ही जत्रा बघून आणि अर्थात आम्हीही सुखावलो. एकंदर अगदी योगायोगानं घडलेली ही कोर्टी गावच्या महादेवाची ऐन शिवरात्री दिवशीची जत्रा सहल आम्हाला खूपच आनंद देऊन गेली. हर हर महादेव.